लाडक्या बहिणींसाठी 4 कडक नियम लागू झाले. आता जर हे कागदपत्र जमा केलं नाही तर पैसे कायमस्वरूपी बंद होणार. लाडकी बहीण योजनेचा नवीन जी-आर आला आहे, ज्यामध्ये के-वाय-सीची तारीख वाढवण्यात आली. पण अंगणवाडी सेविकांकडे लाडक्या बहिणीला एक कागदपत्र जमा करायला सांगितलं आहे. ज्या बहिणी हे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करणार नाही, त्यांचे पैसे इथून पुढे कायमचे बंद होणार, अशी माहिती या जी-आर मध्ये दिली आहे. पहा, पूर्वी सरसगट सर्व बहिणींना लाभ मिळायचा, सगळ्या बहिणींना हप्ते जमा व्हायचे, पण आता या कागदपत्राशिवाय कुठलाही हप्ता जमा होणार नाही, अशी माहिती या जी-आर मध्ये दिली. लाडक्या बहिणींसाठी 4 नवे आणि अतिशय कडक नियम लागू करण्यात आले, ज्यामुळे इथून पुढे या 4 नव्या नियमानुसारच पैशांचं वितरण होणार. त्यामुळे ज्या बहिणी या 4 नियमात बसतील, ज्या बहिणी हे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील, फक्त त्यांचाच लाभ आता सुरू राहणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये के-वाय-सीची आकडेवारी चेक केली. के-वाय-सीची आकडेवारी चेक करताना असं लक्षात आलं की निम्म्याहून अधिक महिलांची के-वाय-सी झाली नाही, आणि ज्या महिलांची के-वाय-सी झाली आहे त्या के-वाय-सीत असंख्य चुका झाल्या, ज्यामुळे ज्या महिलांनी के-वाय-सी केली त्या सगळ्या महिलांचे पैसे बंद होणार. आणि ज्यांची के-वाय-सी करायची राहिली आहे त्यांच्यासाठी देखील सरकारने महत्त्वाची सूचना दिली आहे. त्यामुळे आता हे 4 नियमात बसणाऱ्या महिला फक्त पात्र राहणार. ज्या महिला हे कागदपत्र जमा करतील, ज्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली, त्याच महिला आता इथून पुढे पात्र राहतील. आणि ज्या महिला हे कागदपत्र जमा करणार नाही, त्यांचे पुढचे तर पैसे बंद होतीलच, पण मागचेही पैसे वसूल केले जाणार, असा कडक आणि टोकाचा निर्णय महिलांविषयी सरकारने घेतलाय. पहा, सरकारच्या लक्षात आलं की बऱ्याचशा महिलांकडे भरपूर सारे पैसे आहेत, घरात 4-5 ठिकाणून पैसे येतात, सगळे कामाला जातात, 4 चाकी गाड्या आहेत, परिस्थिती एकदम चांगली आहे, तरी देखील लाभ घेत आहे. सरकारने अतिशय गुपचूप आणि एक वेगळ्या पद्धतीनं पडताळणी केली, त्याचा रिपोर्ट समोर आला. त्या रिपोर्टमध्ये बऱ्याचशा महिलांच्या बऱ्याचशा चुका लक्षात आल्या. त्यामुळे सरकारनं एक कागदपत्र महिलांना अर्जंट जमा करायला सांगितलं आहे. हे जर कागदपत्र तुम्ही जमा केलं नाही तर इथून पुढे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र होणार आहे. सरकारने आता 2 हप्ते देण्याची तयारी सुरू केली आहे. यासोबत महिलांना 25,000 रुपयाचे एक विशेष अनुदान देखील देण्याची तयारी झालेली आहे. पण हे जर कागदपत्र दिलं नाही तर तुम्हाला ती कोणतेही हप्ते मिळणार नाही, तसाच 25,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ देखील मिळणार नाही, अशी माहिती स्वतः अधिकृतपणे महिला बालविकास मंत्री यांनी दिली. लाडक्या बहिणींसाठी सरकारने नेमकं कोणतं कागदपत्र जमा करायला लावलं आहे, कोणत्या 4 नियमांतर्गत कोणत्या लाडक्या बहिणी आता बाहेर निघणार आहे, ज्यांनी के-वाय-सी केली आहे त्या महिला अपात्र होणार आहेत का, ज्यांची के-वाय-सी राहिलेली आहे त्या महिलांसाठी काय सूचना आलेली आहे, सगळं सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, जर तुम्हाला तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहावा असं वाटत असेल, तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला यावं असं वाटत असेल, तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा. कारण की तुम्ही जर हा व्हिडिओमध्येच बंद केला तर ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल. कारण की जी-आर नुसार अतिशय अचूक आणि करेक्ट माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे, ज्यामुळे तुमचं लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते सुरू राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. सरकारनं लाडक्या बहिणींसाठी नवीन नियमांची एक कात्री लावली आहे. 4 नियमांची एक प्रकारे चाळणी आता तयार केली आहे. या चाळणीतून ज्या महिला पडतील त्यांनाच पैसे मिळणार, आणि ज्या महिला चाळणीच्या वर राहतील त्यांना कुठलेच पैसे मिळणार नाही. त्यासाठी सरकारनं काल एक शासकीय निर्णय काढलाय. कालचा जी-आर आलाय. त्या जी-आर मध्ये सरकारनं के-वाय-सीची तारीख वाढवली, पण एक वेगळ्या कागदपत्राची अट तयार केली. हे कागदपत्र आता लाडक्या बहिणीला अंगणवाडी सेविकांना जमा करण्यासाठी सांगितलंय. पहा, पूर्वी सरसगट सगळ्या महिलांना पैसे मिळायचे, सगळ्या जिल्ह्यात पैसे घ्यायचे, पण यावेळेस सरकारनं पैसे वितरणाची प्रणाली वेगळ्या पद्धतीनं तयार केली. एक गुपित पद्धतीनं तपासणी केली आहे. त्या तपासणीमध्ये असंख्य महिला अशा सापडल्या की ज्या अपात्र आहेत तरी त्या लाभ घेत होत्या, आणि अशा महिलांना बाहेर काढण्यासाठी 4 नव्या नियमांची चाळणी आता लावली गेली आहे. या 4 नियमाच्या चाळणीतून ज्या महिला बाहेर पडतील, ज्या महिला एक कागदपत्र लगेच जमा करतील त्यांनाच फक्त पैसे द्या, अशी माहिती स्वतः राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये सरकारचे भरपूर सारे पैसे जात होते. सरकारला लाखो करोडो रुपयाचा पैसा महिलांना वाटावा लागत होतो, आणि हाच पैसा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सरकारनं आता महिलांची संख्या कमी करण्याचं ठरवलं आहे. महिलांची संख्या प्रचंड वाढली. महिला जेवढ्या सुरुवातीला होत्या तेवढ्या सगळ्या महिलांना आजपर्यंत पैसे दिले गेले, पण सरकारनं आता वेळेत 4 नियमांची कात्री लावल्यामुळे आता तुम्हाला पात्रता सिद्ध करण्यासाठी एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांना देण्याचं सांगितलंय. आता टप्प्याटप्प्याने आपण सगळ्यात आधी 4 नियम कोणते आहेत,
कशा पद्धतीने नियमाची अंमलबजावणी होणार, कोणते कागदपत्र कुठून आणायचे, कुठे जमा होणार आहे, लाभ कंटिन्यू राहण्यासाठी काय करायचं, सगळं सविस्तर तुम्हाला नियम समजून सांगणार आहे. पहा, सगळ्यात आधी आपण 4 नियम पाहतोय. 4 नियम कोणते आहेत आणि एक कागदपत्र कोणतं, सगळं सविस्तर सांगतो. पहा, या 4 नियमातला पहिला नियम असा आहे की ज्यामध्ये 70% महिला अडकणार आहेत. पहिला नियम हा आधार कार्डच्या संदर्भात आहे. आता प्रत्येक महिलेकडे आधार कार्ड असतं आणि आधार कार्डवरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्यामुळे आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कंटिन्यू सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला पहिला नियम लागू पडणार. दुसरा नियम अशा महिलांसाठी आहे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे. आता जवळपास 50% महिलांचा प्रॉब्लेम या रेशन कार्डच्या नियमामध्ये होणार. तो नियमामध्ये कसा होणार आहे पुढे सांगतो, पण तिसरा नियम जो आहे तो 50 ते 60% महिलांना होणार, तो पॅन कार्डचा नियम आहे. पण चौथा नियम हा बँक खात्याचा आहे. पहा, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर येत असल्यामुळे प्रत्येक महिलेचं बँक खातं आहे आणि या चौथ्या नियमामध्ये 99% महिला अडकणार आहे. त्यामुळे सगळे नियम लक्षपूर्वक पहा. या नियमातून कसं बाहेर निघायचं, कशा पद्धतीनं कागदपत्र जमा करायचं, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो. आणि व्हिडिओच्या शेवटी 25,000 रुपये अनुदान कोणाला मिळणार आहे याची माहिती देतो. लक्ष द्या. पहिला नियम यानुसार तुम्हाला आर्थिक लाभ वितरित केला जाईल ज्यामध्ये बहुतांश महिलाला विशेष अडचणी येत नाही. आता पहा, बऱ्याचशा महिलांना याच्यात अडचण येत नाही. तो पहिला नियम आहे आधार कार्डचा नियम. आता ज्या बहिणींकडे आधार कार्ड आहे त्यांच्याशी हा नियम लागू होतोय. दुसरा नियम रेशन कार्डच्या संदर्भात, तुमच्या कुटुंबात रेशन कार्ड असेल तर दुसरा नियम तुमच्यासाठी आहे. प्रत्येकाकडे रेशन कार्ड आधार कार्ड असूनही कोणत्या अडचणी येतात, कोणता लाभ थांबवला जातो, हे सगळं लक्षपूर्वक समजून घ्या. तिसरा नियम पॅन कार्डाचा, चौथा नियम बँक खात्याचा. आता पहा, पहिला नियम जर पाहिला तर आधार कार्डच्या बाबतीतला हा नियम आहे. पहा, अनेक समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या आहे. आधार कार्डवर चुकीची नाव आहे, आधार कार्डवर जन्मतारखा महिलांनी बदलल्याचं सरकारच्या लक्षात आलंय, किंवा अनेक महिलांचे बँक खाते आणि आधारवरचे नावं जुळत नाही. उदाहरणार्थ, अनेक महिलांचं माहेरचं नाव आधार कार्डवर आहे पण बँकेवर नाव पतीच्या तिकडलं आहे. तर अशा प्रकारच्या सर्व महिलांचे लाभ आता थांबवले जाणार आहे. हा झाला पहिला मुद्दा आधार कार्डच्या बाबतीतला. दुसरा नियम रेशन कार्डाचा. आता रेशन कार्डाचा नियम असा आहे की रेशन कार्डची KYC पूर्ण करायची आहे. आता रेशन दुकानामध्ये जाऊन एक प्रकारची KYC सर्व कुटुंबाने तिथे जाऊन करायची आहे. ही केली नाही तरी लाडकी बहीण योजना तुमची बंद होऊ शकते. तिसरा नियम पॅन कार्डच्या संदर्भात आहे. आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढले तर पॅन कार्ड हे आयकर विभागाच्या संदर्भातलं महत्त्वाचं कागदपत्र आहे. आयकर विभागाकडे आता जर पॅन कार्ड असेल तर तुमचा आधार नंबर तिथे गेलेला आहे आणि आता त्या आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबरवरून तुमच्या खात्यावर होणारे सगळे व्यवहार सरकारला समजणार आणि ते व्यवहार 2.5 लाखाच्या वर गेले तर 100% तुमचा लाभ बंद होणार. त्यामुळे पॅन कार्ड असणाऱ्या महिलांनी खास करून सावध राहा. चौथा सगळ्यात कडक नियम तो बँक खात्याचा आहे. आता तुमच्या बँक खात्यात बऱ्याचशा महिला काय करतात, शिल्लक रक्कम ठेवत नाही, हप्ता आला की लगेच काढून घेतात. तर किमान शिल्लक रक्कम जर ठेवली नसेल तर बँक जे आहे तर ती बँक तुमचं खातं सीज करू शकते, ब्लॉक करू शकते आणि ज्याच्यामुळे सरकारने हप्ता पाठवला तरी तो हप्ता त्याच्यात जमा होणार नाही. तसेच आधार लिंकिंगचा देखील बँकेचा प्रॉब्लेम आहे. आता हे झाले 4 नियम. आता कोणतं कागदपत्र होणार आहे पहा, सरकारने सांगितलंय की आता KYC ची तारीख वाढवली, 31 डिसेंबर 2025 ही तारीख केली आहे. आता कागदपत्र कोणाला सांगितले की ज्या महिलांचे पती नाही आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झाला किंवा ज्या अविवाहित महिला आहेत ज्यांचे वडील नाही आहेत तर अशा महिलांनी काय करायचं आहे, किंवा घटस्फोटीत आहे तर अशा महिलांनी एकतर मृत्यूपत्र जे आहे तर ते अंगणवाडी सेविकांकडे त्याची झेरॉक्स जमा करायची, किंवा घटस्फोट असेल किंवा इतर काही असेल तर माननीय न्यायाधीशांचं एक प्रत येते कागदपत्राची प्रत, त्याची झेरॉक्स म्हणून अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आणि त्यानंतरच तुमची ही KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर अशा प्रकारच्या कागदपत्रांची मागणी आता सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळेच आता तुम्ही देखील नवीन नियमाला अनुसरून त्या पद्धतीनं कामं करून घ्यायचे आहे. आपलं बँक खातं, आधार लिंकिंग, त्याचबरोबर रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या संबंधित सांगणाऱ्या गोष्टी, सर्व गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.